का. दादा ह्याच्यात आता एक सांगा की कित्येकदा ना पुडी असते हां, याची अंगारा काही त्याच्यात काही म्हणा पुडी त्याच्यानंतर काय घातलेलं आतमध्ये ठेवलेलं त्याच्यात माहिती नाही. ते किती दिवस अशी ठेवायची आपल्याकडे? काय की ख असं काय जसं औषधाला एक्सपायरी डेट असते तसं कुठलंही धातू कुठल्याही वस्तूमध्ये एक एक विशिष्ट काळ ती आहे एनर्जी ना. राहते. बरेच जण असे आहेत, म्हणजे असेही जण बरेच जण पाहिलेले आहेत, की त्यांच्याकडं त्यांच्या सेवेकरी येतात, पुड्या करून ठेवतात. मी माझं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या एका अनुभवामध्ये मी सांगितलं होतं. खूप वर्षापूर्वी मी जेव्हा गगनगिरी महाराज होते, तेव्हा मी महाराजांकडे गेलो होतो. ह्याला खोपोलीला. आणि म्हणजे खूपच वर्ष झाली. आणि तिथं जिथं 4 वाजता महाराज त्या हॉलमध्ये बसायचे आणि त्या हॉलमध्ये बसल्यानंतर त्यांचा सत्संग व्हायचा आणि तिथं पाठीमागं म्हणजे त्याच हॉलच्या एका बाजूला अंगारा ठेवलेला असायचा, म्हणजे विभूती ठेवलेली असायची. आता अंगारा होता का विभूती होती हे माहीत नव्हतं, पण ते ठेवलेलं नाही असायचं. तिकडे कसं आहे की तिकडे हवन केलं जातं आणि हवनाच्या त्या लोक जे लिहितात ना ओम श्री गगनगिरी नाथाय हां नमः हां. असे जे लिहिलेले असतात ना त्याच्या त्या त्या कागदांच्या ज्या पुड्या बनवल्या पुड्या जातात. बनवल्या. तर त्यातलं झालं काय, की मला दोघा तिघांनी सांगितलं होतं, की तू जाणार आहेस तर आमच्यासाठी पण घेऊन ये. म्हणून मी अशा एक 5-6 घेतल्या पुड्या. आणि तिथं त्यांचं जे सेवेकरी होता, तर ते म्हणले, काय तुम्ही एक तुमच्यापुरती घ्या. म्हटलं नाही अहो, माझे दोघा तिघा मित्राने सांगितलेलं आहे. तर त्यांनी मला असं बोलले, की फुकट मिळते म्हणून बोकाळलात का. तर त्याला म्हटलं अहो, अंगाराच घेतो, विभूतीच घेतो आहे. तर पण ते म्हणले की नाही तुमच्यापुरती घ्या. म्हटलं ठीक आहे. मी असं तिथं ठेवून दिली. म्हटलं नकोच त्याला, मला मिळणार असेल तर कशीही मिळेल, ती मी काय ह्याच्यामध्ये घेणार नाही, असं मला नकोच आहे असं म्हणून मी ते बाहेर आलो होतो. आणि जेव्हा परत घाट यायला तेव्हा एक्सप्रेस हायवे नव्हता, आम्ही 2 व्हीलरवर गेलो होतो. घाटाच्या इथं माझ्या जिथं ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच एक जण पाठक म्हणून राहतात, त्यांचा फोन आला की अरे वापट, तुम्ही शेगावला मी गेलो होतो, तर महाराजांच्या मंदिरामधला अंगारा घेऊन आलेलो आहे, तर तुमच्या ऑफिसमध्ये ठेवलेला आहे. म्हणजे मला असं झालं की महाराजांनी तेव्हा ही गोष्ट त्याच्यामध्ये ऐकली आणि आपल्याला ते प्राप्त झालं. आणि तो अख्खा म्हणजे एखादं आपण ते मोठं प्लास्टिकची बॅग असते ना तेवढा भरून मग तो अंगारा होता. आनंद झाला. मी आलो, मग तो अंगारा घरी नेला. ही गोष्ट खूपच म्हणजे अगोदरची आहे. म्हणजे माझ्या मते 1998 झाली, तेव्हा मोबाईल जस्ट चालू झाले होते, तेव्हा माझ्याकडे मोबाईल होता. तर तेव्हाची गोष्ट आहे. इथं आलो आणि जेव्हा माझ्या गुरूंना कळलं की असं असं, मी त्यांना सांगितलं की ह्या गोष्टी अशा झाल्या. मग म्हणले ठीक आहे, आता उद्यापासून काय तुला माझ्याकडे यायची गरज नाही. म्हटलं का, असं काय म्हणता. नाही, आता तुला अंगारा मिळाला, तू अंगारा लाव आणि अंगारा लावूनच बस. म्हटलं नाही, असं नाही होणार. म्हटलं असं कसं, त्याच्यामध्ये कमकुवतपणा कुठं तयार होतो आणि मनुष्य कर्मकाराचं थांबतो, तर तिथं आहे. मग त्यांनी मला ते पटवून दिलं. परत विषय कुठं झाला, सगळ्या संतांवरती झाला. कुठल्या संतांनी अंगारे दिलेत का, कुठल्या संतांनी अमुक ह्या गोष्टी अशा दिल्यात का, ह्या 4 पुड्या घेऊन जा आणि त्याच्यामध्ये हे कर, तर नाहीये. इथं अजून एक गोष्ट मुद्दामून, म्हणजे ह्याच्यावरती कदाचित प्रश्न हा व्हिडिओ ऐकल्यावर येऊ शकतो. अमुक पोथीत लिहिलेलं आहे, अमुक स्तोत्रात लिहिलेलं आहे, हे नंतर लिहिलं गेलेलं आहे. तुम्ही एखादी गोष्ट, म्हणजे महाराजांनी सुद्धा एखादी मातीच्या हातात घेऊन हे जर घेऊन जा, तर ती विभूतीपेक्षा कमी नाही. तो त्या क्षणी त्या माणसाला कळण्यासाठी केलेला एक चमत्कार असतो. पण म्हणून मुद्दामून तिथं तुम्ही काही वेगळं हे केलं आहे असं, त्यांनी तर सवयच लावून ठेवली असते ना. अक्कलकोट स्वामी महाराजांनी असो किंवा शंकर महाराजांनी असो, त्यांनी सांगूनच ठेवलं असतं की माझ्या माझ्या अंगाला घेऊनच जायचंय. असं स्टेटमेंट आहे का त्यांचं कुठं? कुठेच नाही. कुठंच नाहीये. मग हे नंतर माणसांनी केलेलं आहे की त्याच्यामध्ये घेऊन जा.